हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तुम्ही आज पाहू शकता आपण कंकालेश्वरात आलो आहोत। कंकालेश्वर मंदिर बीड चलता येते काय तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे। लाईन पार बाहेरपर्यंत लागली आहे, रोडपर्यंत। आणि ही लाईन खूप मोठी होती, पण मी अर्ध्यातूनच शूटिंग घेतली। आणि ही लाईन सकाळपासून इतकीच आहे, पण एवढेच लोक दर्शनाला होते। आणि आता आपण 5:30 वाजता आलो आणि अजून पण गर्दी आहे। गर्दी हटतच नाही, वरवर लोक येतच राहतात। आणि तुम्ही पाहू शकता किती मोठी रांग लागलेली आहे। तर ही रांग तुम्ही पाहू शकता। आणि अजून मंदिर तर खूपच लांब आहे, मंदिराचं प्रमाण खूप लांब आहे अजून। आणि तरी सुद्धा इतकी लाईन आहे। आणि मंदिराच्या सभोवताली तर वेगळीच रांग आहे। आपण पाण्यापाशी जातो तिथं पण वेगळीच रांग आहे, खूपच गर्दी आहे। चलता येते का ग? उगा धाक पडला पाहिजे तुझा मला। आपण आता मंदिराच्या कमानी पेशवर आलेलो आहोत। पाणी आणलंय मी। तर तुम्ही पाहू शकता गर्दी खूपच आहे आज। तर ही मंदिराची कमान आहे। आपण आता मंदिराच्या कमानी पेशवर पोहोचलेलो आहोत। आणि आतमध्ये आपण तिथे एक शिवलिंग आहे, तिथलं दर्शन करणार आहोत। मंदिराच्या समोर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे, तर आपण आता पूजा करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता गर्दी खूप आहे, इकडे पण खूप लाईन लागलेली आहे। आणि हे महादेवाचं मंदिर आहे, शिवलिंग आहे। तर आपण इथे पूजा करणार आहोत। तर मी बॉटलमध्ये पाणी आणलं होतं आणि ते आता तांब्यात काढून देवाला वाहणार आहे। मी घरूनच पाणी आणलं होतं तिथं। आणि आपण इथे पूजा करणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे। आता मी पूजा करून घेतलेली आहे। तर हे पाहू शकता मंदिर, आणि ही लाईन पाहू शकता। आणि मंदिराच्या चौकडून सुद्धा लाईन लागलेली आहे, रांग इतकी मोठी आहे। आणि हे महादेवाचं दर्शन, हे सकाळचा दर्शन आहे। मंदिराच्या बाहेरच बाजूस अशी स्टॉल लागले आहे। हे फराळीचं सामान इथं भेटतं, वेपर्स वगैरे। तर आईने वेपर्स घेतले आणि चिवडा घेतला उपवासाचा। आणि तुम्ही पाहू शकता बाहेरील बाजूस कुल्फी वगैरे सर्व स्टॉल लागलेले आहेत। आणि खूपच गर्दी आहे। यानंतर जी खूपच गर्दी आली होती, तो व्हिडिओ मी शूट करायला विसरले। आणि 10 पण आम्ही खूप शॉपिंग केली। आणि आता हे इथं थोडंसं बाहेर थांबलेलो आहोत। महाशिवरात्री। तुम्हाला जर हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।